शाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतात परीक्षा आणि त्या परीक्षांच्या मार्कांवर आधारित हुशार ढ अशा विभागण्या। वर्गात शिकवायचं ते परीक्षेत उत्तरं लिहिता यावीत म्हणून। कारकून निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी आणलेली ही शिक्षण पद्धती अजूनही तशीच आहे। अशा या शाळांमधील शिक्षण हे 4 भिंतीत बंदिस्त राहिलेले आहे। अशा या कोडग्या आणि बंदिस्त मनोवृत्तीच्या शिक्षण पद्धतीला फाटा देऊन मुलांना त्यांच्या अनुभवातून, आजूबाजूच्या परिसरातून, कृतिशील उपक्रमातून शिक्षण देण्याचं काम काही संस्था करीत आहेत। आणि म्हणूनच कृतीतून मुक्तीचे शिक्षण हाच विचार उराशी बाळगून कार्यरत असलेली शिरूरमधील कृषीलोक शिक्षण संस्थेची जीवन विकास मंदिर ही शाळा। नमस्कार, माझे नाव प्रतीक तुकाराम गारे। मी या शाळेत पहिलीपासून शिकत आहे। आता मी 7वीच्या वर्गात शिकतो। मी सकाळी लवकर उठतो व सायकल खेळतो। सायकल खेळताना माझ्या शाळेचा परिसर स्वच्छ करतो। यात माझा व्यायाम होतो व परिसराची स्वच्छता होते। मुलांमधील अंगभूत हुशारी जाणून त्याला उत्तेजन देणे हे शिक्षणाचे ध्येय असते। सब घोडे 12% या न्यायाने सर्वांना परीक्षार्थी बनवणे हे नाही। थोडक्यात काय, दगडात लपलेलं शिल्प शोधून त्याला आकार देणे हे शिक्षणाचे ध्येय असते। म्हणूनच मुलांना जीवनाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी शिरूरमधील समाजासाठी आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी या शाळेची सुरुवात केली। फुले आंबेडकरांच्या जात वर्ग स्त्रीदास्य मुक्ती ही भूमिका असणारा हा कार्यकर्त्यांचा गट। तुम्हाला ह्या शाळेची स्थापना कशी झाली ते सांगायला आवडेल मला। 99 साली जेव्हा आमचीच मुलं बालवाडीत जायच्या वयाची झाली तेव्हा आम्ही एक चांगला उपक्रमशील शिक्षणाची व्यवस्था असावी हा आमचा प्रयत्न होता। त्यातून आम्ही एक बालवाडीची सुरुवात केली आणि मग दरवर्षी एक वर्ग वाढत गेला। काय अशी शाळा इतकी मोठी होईल असं आमच्या काही कोणाच्याच मनात नव्हतं, पण ती एक वर्ग वाढत गेला आणि पालकांचा खूप मोठा प्रतिसाद त्याला मिळाला। म्हणजे पालकांनी आपला वेळ दिला, आपले पैसे दिले, साधनं दिली आणि त्यातून हा प्रकल्प आज इथपर्यंत येऊन थांबलेला आहे। आपण हे सगळं करतोय, हे सगळी जी काही धडपड आहे, शिक्षण घडवतं माणसाला आणि हा आपल्याला देश सामर्थ्यशाली बलशाली करायचा असेल, सर्वसामान्यांचा देश करायचा असेल तर इथे सहृदय माणसं पाहिजेत। आम्ही एक अशी कार्यपद्धती ह्या 16-17 वर्षात विकसित करायला यशस्वी झालं। हे खरं टीमवर्कचं काम आहे। म्हणजे ह्या टीमवर्कची कार्यसंस्कृतीसाठी आम्ही खूप मेहनत करतो। हे मला अभिमानाने सांगायचं वाटतं की ही कार्यसंस्कृतीच पुढच्या पिढीकडे जावं आणि मला विश्वास आहे की ह्या शाळेतनं बाहेर गेलेली मुलंच त्यांच्या क्षेत्रात एक आपलं स्वतःचा ठसा उमटवतीलच, परंतु हे कामही तेच पुढे नेतील असं मला विश्वास आहे। जीवन विकास मंदिर शाळेची जडणघडण होत गेली। सुरुवातीला बालवाडीपासून सुरू झालेल्या या शाळेचा एक वर्ग वाढत गेला। आज या शाळेत बालवाडी ते 10वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे। 1ली ते 10वी पर्यंत सेमी इंग्रजी शिक्षणाची सोय देखील उपलब्ध आहे। पालकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आज या शाळेला रचनात्मक रूप आले आहे। मुलांना आकार देणं म्हणजे काय ते अनुभवण्यासाठी शाळेत एक दिवस घालवायला हवा। शाळेच्या दिवसाची सुरुवात होते ती आगळ्या वेगळ्या परिपाठाने। प्रत्येक विद्यार्थ्याच्या वक्तृत्व गुणाला चालना देण्यासाठी परिपाठाची रचना केली आहे। म्हणजे
एक एक विद्यार्थी वर्गासमोर येऊन गोष्टी सांगतो, गाणी ऐकवतो, कोडी घालतो आणि विनोद ऐकवतो. आर आहे पण वीर नाही, वारी आहे पण तेही नाही. बरोबर, लाल कृष्ण आडमाणी. People hear to what you say, a friend listen what you say, and a best friend understands what you don't say. या परिपाठाचा महत्वाचा भाग म्हणजे भारतीय संविधानाच्या उद्दीष्टकाचे वाचन. भारत देशाचा जबाबदार नागरिक घडावा. त्याच्या व्यक्तिमत्वात भारतीय लोकशाहीची मूल्यतत्वे जोपासली जावीत, हा त्यामागचा उद्देश. या परिपाठामध्ये मुलांचा वाढदिवसही साजरा केला जातो, तो देखील एका वेगळ्या पद्धतीने. ज्याचा वाढदिवस आहे त्याला औक्षण केले जाते. मग तो वर्गात समोर येऊन त्याचा त्या वर्षाचा संकल्प सांगतो. माझा संकल्प, मी आजपासून अपंग अंध व्यक्तीला मदत करेन. परिपाठाचा शेवट 10 मिनिटे ध्यान पाळून होतो. विद्यार्थ्यांच्या या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन नंतर शाळेतील वर्गाची सुरुवात होते आणि विद्यार्थी घडायला सुरुवात होते. ग्राममंगल तसेच पाबळच्या विज्ञान आश्रमाच्या माध्यमातून शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. निसर्ग हा मोठा शिक्षक आहे हे ओळखून येथे कृतीशील शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो. या शिक्षण पद्धतीत कानांनी ऐकणे, डोळ्यांनी पाहणे आणि हातांनी काम करणे या तिन्ही क्रियांच्या साहाय्याने विद्यार्थी शिकतो. एखादी नवी गोष्ट शिकणे म्हणजे एक प्रवास असतो. हे काय आहे बुवा, या प्रश्नाने सुरू झालेला हा प्रवास. अरेच्छा, हे असं आहे होय, सोपं आहे. मग येथे हा प्रवास संपतो. हा प्रवास विविध उपक्रमांद्वारे होत असल्याने विद्यार्थी शिक्षक असे वेगळेच नाते निर्माण होते. शिक्षक हा विद्यार्थ्याचा पालक, गुरु आणि मित्र देखील असतो. हे नाते टिकून राहावं म्हणून प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे गुणोत्तर येथे कटाक्षाने पाळले जाते. त्यामुळेच मधल्या सुट्टीत शिक्षक व विद्यार्थी एकत्रच डबा खायला बसतात. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कणखर विद्यार्थी घडावा म्हणून शाळेत अनेक उपक्रम होतात. तायक्वांदो, शारीरिक शिक्षणाचे तास, क्रीडा स्पर्धा या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकडे लक्ष दिले जाते. तसंच त्याच्या क्रीडा प्रकारातील गुणांना वाव दिला जातो. शाळेतील विद्यार्थी मोकळ्या वेळेत कटाक्षाने ग्रंथालयात जातात. त्यामुळे ग्रंथालयात कधीही गेलात तरी विद्यार्थी त्यांच्या आवडीची पुस्तके वाचत बसलेली दिसतात. अगदी विज्ञान, भूगोल, इतिहास या विषयांवरच्या निवडक पुस्तकांसोबत फुले आंबेडकर अशा समाजसुधारकांच्या साहित्याचेही वाचन संस्कार विद्यार्थ्यांवर घडतात. आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा नागरिक. त्या नागरिकत्वाचे संस्कार हे शाळेपासूनच व्हायला हवेत आणि त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे डिसिप्लिन किंवा शिस्त. शिस्तीमुळे कार्यसिद्धी होते व त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. मुलांना स्वयंशिस्तीची सवय लागावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांना स्काउट
हे कंपल्सरी केले. सप्टेंबर 2012 मध्ये स्काउट गाईड पथकातील मुलांना माननीय राज्यपाल के शंकर नारायण यांच्या हस्ते राज्य पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याचप्रमाणे इंग्रजी विषय. भाषा ही खरं तर संवादाचे माध्यम आणि इंग्रजी म्हणजे आपले विचार जगासमोर मांडण्यासाठी उपयुक्त भाषा, ज्ञानाची वैश्विक भाषा. इंग्रजी शब्द व व्याकरण शिकवले की झाले असे नाही. विचार करायला शिकवणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. यासाठीच इंग्रजी, गणित, विज्ञान, भाषा हे विषय अनोख्या आणि कृतिशील पद्धतीने शिकवण्यासाठी ग्राममंगलचा द्विभाषा प्रकल्प जीवन विकास विद्यामंदिर शाळेमध्ये राबविला जातो. किती वस्तू आहे रे? एक वस्तू आहे. किती आहे? एक पूर्ण. बरोबर ना? Put the compass and give it to Sanskrit. आपल्या आजूबाजूच्या व्यावहारिक आणि निसर्गात सापडणाऱ्या वस्तूंमधून आणि आपल्या अंगभूत शारीरिक हालचालीतून मुलांना अवघड विषय सोपा करून शिकवला जातो. आणि म्हणूनच उपक्रमशीलता हे इथल्या शिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य. शिपायापासून ते मुख्याध्यापकापर्यंत पालक आणि शिक्षकांनी मिळून सर्वांनी टीमवर्क करून एक एक उपक्रम शोधून आणले आहेत. सध्या शाळेत असे अनेक उपक्रम राबवले जातात. शिक्षणाने जगण्याचा हुनर किंवा कौशल्य विकसित केले पाहिजे हे मूलतत्व. उपक्रम ठरविताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता आले पाहिजेत. बदलाला सामोरे जाण्याची जिद्द आली पाहिजे. या बाबी विचारात घेतल्या जातात. आजच्या कॉम्प्युटरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास मुलांमध्ये यावा म्हणून शाळेमध्ये सुसज्ज अशा कॉम्प्युटर लॅबची उभारणी करण्यात आली आहे. इथे ई लर्निंगची सुविधाही उपलब्ध आहे. सुंदर हस्ताक्षर हा शिक्षणाचा दागिना मानला जातो. यासाठीच मुलांचे हस्ताक्षर सुधारावे म्हणून बोरूच्या माध्यमातून हस्ताक्षर वर्ग शाळेमध्ये राबवले जातात. यासाठी कला प्रशिक्षकाची शाळेने निवड केली आहे. विद्यार्थ्यांना लहान मोठ्या उद्योगधंद्याची, तेथील कार्यप्रणालीची माहिती व्हावी म्हणून स्थळ भेट या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे विज्ञान विषयाचे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान व्हावे म्हणून प्रत्यक्ष प्रयोगातून हा विषय समजावून सांगितला जातो. शाळेमधील विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले वैज्ञानिक प्रकल्प मांडलेले असतात. विद्यार्थ्यांमधील निर्मितीला वाव मिळावा या हेतूने शाळेतच भव्य अशा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. शाळेच्या स्नेहसंमेलनातील गाण्याच्या कार्यक्रमांना शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र मिळून संगीत देतात. ह्या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थी व्यासपीठावर येईलच अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आनंद मेळावा, विविध गुणदर्शन असे उपक्रम या अंतर्गत राबविले जातात. शाळेतील विद्यार्थी हा सतत धडपडत राहिला पाहिजे.
ह्यासाठी सगळी शाळा आणि शाळेतील शिक्षक अक्षरशः झटत असतात. शिष्यवृत्ती परीक्षेला शाळेतील सर्व विद्यार्थी बसतात. पास नापास हा वेगळा मुद्दा आहे, मात्र त्याला जास्तीत जास्त अनुभव मिळाला पाहिजे हे शाळेचे उद्दिष्ट आहे. 9वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म भरून 10वीची परीक्षा देता येते. त्यांच्यासाठी शाळेमध्ये विशेष मार्गदर्शनाची सोय देखील उपलब्ध आहे आणि ह्यामधून यशस्वी झालेली अनेक उदाहरणं आहेत. नमस्कार, माझे नाव शनेश्वर प्रमोद पवार. मी या ठिकाणी 2014 साली या ठिकाणी शाळेमध्ये शिकायला आलो. या ठिकाणी मी 17 नंबरचा फॉर्म भरून शिकत होतो. आत्ता मी ITI द्वितीय वर्षाला आहे. तर मी या ठिकाणी 14 साली जे ॲडमिशन घेतलं ते मी बाहेरनं 17 नंबरला ॲडमिशन घेतलं. 9वीला माझे 2-3 विषय उडाले होते, त्यामुळे मी 17 नंबरला बाहेरनं ॲडमिशन घेतलं. कारण माझा अभ्यास पण होत नव्हता. नंतर मी 17 नंबरला ॲडमिशन घेतल्यामुळे मी इकडं या शाळेचं मी ऐकलं होतं की या शाळेमध्ये या शाळेतले जे शिक्षक आहेत ते शिक्षक मुलांना चांगल्या रीतीने शिकवतात, मार्गदर्शन करतात वगैरे. त्यामुळे मी या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं. मी आणि माझे काही मित्र असे आम्ही 10-12 जणांनी मिळून ॲडमिशन घेतले या ठिकाणी व आम्ही वर्षभर चांगल्या रीतीने अभ्यास करून या ठिकाणी सर जसं शिकवतील त्याचप्रमाणे अभ्यास वगैरे करून आम्ही 10वीच्या एक्झाम दिल्या आणि त्या एक्झाम दिल्यानंतर आमचा जो रिझल्ट आला तो खूप सुंदर होता. कारण की शाळेने आम्हाला दुसऱ्या शाळेने ठरवलं होतं की आम्ही शिकण्याच्या लायकीचे नाही आहे, पण या शाळेने दाखवून दिलं की जे मुलं तुम्ही म्हणता की शिकण्याच्या लायकीचे नाही आहे त्या मुलांना पण माणूस शिकू शकतो. शिक्षक जर शिकवायचं म्हणलं तर शिक्षक दाखल्यातनं पण देव घडू शकतो. तर या रीतीने आम्हाला सरांनी या ठिकाणी शिकवलं आणि आत्ता मी पुढे शिकत आहे व पुढं शिकून या शाळेचं मी खूप मनपूर्वक अभिनंदन करतो की मला शाळेने शिकण्याची संधी दिली आणि ती मी न गमावता मी ती संधीचं सोनं केलं आणि आत्ता मी पुढे शिकतोय आणि शिकत राहील. प्रत्येक जण अभ्यासात हुशार नसतो, मात्र प्रत्येकाचे कशात ना कशात तरी कौशल्य असते आणि ती कौशल्ये शाळेपासूनच विकसित व्हायला हवीत. आणि म्हणूनच पाबळच्या विज्ञान आश्रमाचा IBT कोर्स देखील इथे राबवला जातो. IBTचे मूळ ध्येय म्हणजे स्वावलंबी व सक्षम तरुण घडविणे. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने आवश्यक संस्कार शालेय जीवनातच झाल्यास आत्मविश्वासपूर्ण विद्यार्थी घडतो. IBTच्या माध्यमातून शिकलेल्या गुणांवर आधारित स्वावलंबी जीवन जगण्याची ताकद मिळते, जिद्द मिळते. त्यामुळेच उद्या शाळेतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही प्रकारचे काम करेल तर तो उत्कृष्ट दर्जाचेच काम करेल. तो त्या क्षेत्रात धडपड करून प्रगती करेल, असा आत्मविश्वास इथल्या शिक्षण पद्धतीमुळे दिसून येतो. मी सध्या कॉलेजला आहे, 11वी सायन्सला सिटी बोरा कॉलेजमध्ये शिकतो. आणि यापूर्वी माझी पूर्ण शाळा जीवन विकास मंदिर येथे झालेली आहे. मी कॉलेज सुटल्यानंतर मी एक चहाची टपरी चालवतो. त्यात ही सर्व प्रेरणा मला या माझ्या शाळेमुळे मिळाली आणि या शाळेमध्ये स्वावलंबनाचे धडे दिले जातात. तसेच बाकीच्या ॲक्टिव्हिटीसुद्धा घेतल्या जातात. त्यामध्ये स्काउट आणि IBT या विषयामध्ये सुद्धा चांगले यश संपादन करता येते. मी 5वी ते 10वीपर्यंत जीवन विकास मंदिर या शाळेत शिकलो. माझं शिक्षण चालू असताना माझी फी बी काही घेतली गेली नाही. मोफत शिक्षण मला दिलं गेलं आणि सगळ्या वयापासून पुस्तकापर्यंत सगळ्या ड्रेस कोडपर्यंत मला 5वी ते 10वीपर्यंत मदत केली मला. मी जीवन विकास शाळेत शिकताना शिक्षण चालू असताना माझा स्काउट गाईड हे पण पथक होतं. त्यात सगळं स्वतःवर अवलंबून राहणे आणि दुसऱ्यांना मदत करणे हे तिथून शिकायला भेटलं. आणि त्यामुळं आपण शिक्षण करताना स्वतः कष्ट केलं पाहिजे हे तिथून शिकायला भेटलं. आणि स्वतःचं जीवन कसं जगायचं स्वावलंबने हे पण तिथं शिकायला भेटलं. आपल्या पाल्याने प्रगती आणि विकास करताना स्वतःचे माणूस पण जपावे, अशी सगळ्यात सुजाण पालकांची अपेक्षा असते.
जात, धर्म, लिंग असा भेदाभेद न मानता माणूस म्हणून समोरच्याकडे पाहणे व त्याला मदतीचा हात देणे हे सहृदय शिक्षणातून साध्य होते. आणि जीवन विकास मंदिर शाळेत हे तत्व जोपासले गेले आहे. त्याच हेतूने माहेर संस्थेतील निराधार मुलांना ह्या शाळेत प्रवेश दिला जातो. आणि यासाठी पालकही फीमध्ये 50 रुपये जास्तीचे देतात, हेही विशेष. नमस्ते, मी सुनील खळदकर माहेर संस्थेमध्ये गेली 12 वर्षापासून काम करतो. माहेर संस्थेची शाखा रामलिंग रोड या ठिकाणी असून गेले 12 वर्षापासून त्या ठिकाणी संस्था सुरू आहे. त्यातली जवळजवळ आपल्या जीवन विकास शाळेमध्ये दरवर्षी 20 ते 25 मुले या ठिकाणी येतात. त्या शाळेमध्ये मुलांना गणवेश, शैक्षणिक साहित्य हे मोफत दिलं जात असून त्याची कुठल्याही प्रकारची फी वगैरे घेत नाही. शाळेचे उपक्रम जे आहेत ते अतिशय कौशल्यपूर्ण असून शिक्षकांचं वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दनक सर हे वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन करत असतात. शाळेचं आम्हाला गेली जवळ 10 वर्षापासून सहकार्य आहे आणि यापुढे अशी सहकार्याची अपेक्षा ठेवतो. आणि मी संस्थेचं आणि सर्व शिक्षकांचं धन्यवाद देतो की ते पूर्णपणे मुलांकडे लक्ष देतात आणि कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी मदत करत असतात. माझा मुलगा तिथे जीवन विकास मंदिरमध्ये 5वी पर्यंत पासून 10वी पर्यंत शिक्षण घेतो. भेटलं त्याला तिथपर्यंत. मला असं वाटत नव्हतं माझा मुलगा इथपर्यंत जाईन, असे शिक्षक असे मार्गदर्शन करून पुढे पाठवते म्हणून. आमच्या समाजाची मुलं फार कशी तरी शिक्षण घेत नाही, शिक्षणाची गोडी नाही त्यांना, तिथपर्यंत जात नाही. हा शिकला, याला सारं अनुभव यायला लागले, तसं त्याला हे झालं. मी जीवन विकास शाळेचा आभारी आहे. माझ्या मुलालाही चांगलं शिक्षण भेटलं आणि चांगले संस्कार बी घडले. नाशिकच्या अभिव्यक्ती या संस्थेच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण तसेच पालकत्व कसे विकसित करावे यावर पालकांच्या कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात. कोणावरही विश्वास या बाबतीत ठेवू नका. मुलांना सांगा काहीही वाईट घडलं तरी मला येऊन सांग. ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे त्या व्यक्तीला जाऊन सांगा. किती तुम्ही किती थांबवणार? मग तुम्ही न थांबवण्यापेक्षा तुमच्या घरात जर विश्वासाचं वातावरण निर्माण केलं तर मुलं तुम्हाला येऊन मिळतील. गृहभेट हा देखील एक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेतर्फे राबविला जातो. यामध्ये शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या घरी भेट देतात, पालकांशी चर्चा करतात आणि विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतात. त्यासोबत विद्यार्थ्यांचे शिक्षण ही शाळा व पालक यांची सामूहिक जबाबदारी आहे असा संदेश पालकांपर्यंत पोहोचतो. त्याचा परिणाम अर्थातच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होतो. नमस्कार, नंदू गायकवाड, शिरूरमध्ये राहतो. माझी 2 मुलं जीवन विकास शाळेमध्ये शिकतात. गेल्या 4 वर्षापासून त्या शाळेचा अनुभव चांगल्यापैकी आल्यामुळं पहिल्या वर्षीच रिझल्ट मिळाला. चांगली मुलांची प्रगती झाल्याचं जाणवलं आणि म्हणून आता 4 वर्षापासून त्याच शाळेत आणि पुढेही 10वीपर्यंत त्याच शाळेत ठेवायचा निर्णय घेतला मी. माझ्या व्यावसायिक सहकाऱ्यांनाही मी तेच सांगेल की जीवन विकास शाळेमध्येच मुलांना शिकायला पाठवा. तिथल्या शिक्षणामुळे मुलगा खूपच ॲक्टिव्ह बनला आहे आणि तो आवडीने अभ्यास करतो, सर्व खेळांकडे लक्ष देतो. हा शाळेमध्ये खूप वेगवेगळी अशी व्याख्यानं घेतली जातात त्यांच्या आणि भोवतालच्या परिसराची स्थळ भेट, पुन्हा वेगवेगळ्या मंदिरांना भेट, पुन्हा नदीकिनारी जाऊन वेगवेगळी माहिती मुलांना दिली जाते. त्याच्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो असं मला वाटतं. या शाळेमधले शिक्षक लोकांचे मार्गदर्शन खूप छान प्रकारे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण ते बाहेर काढण्यात खूप असे मदत करतात आणि शाळेमध्ये खूप वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची पण प्रगती ही होत राहते. त्याच्यामुळे मी शाळा निवडली. माझ्या मुलांमध्ये भरपूर प्रगती झाल्यामुळं अशी शाळा मला मिळाली त्याबद्दल मी खरंच खूप ऋणी आहे या शाळेबद्दल आणि या शाळेत आणखी प्रगती व्हावी ती म्हणजे माझी मनापासून विनंती असेल. मी एक छोट्याशा ग्रामीण भागातून इथे 3 मुली शाळेत आणली. त्याच्यातली पहिला 4थीपर्यंत आहे आणि 2 7वीला आहेत. आणि पहिलीला आल्यानंतर कुठलाच शिशु गटात नाही, लहान गटात नाही, मोठ्या गटात असा मुलगा नाही, डायरेक्ट पहिलेच बसवला आणि ते पहिलेच बसून सुद्धा त्याची आजची प्रगती खूप चांगल्या रीतीने आहे. त्याला थोडंफार इंग्लिशसुद्धा त्याला जाणता येतं, त्याला बोलता सुद्धा येतं
त्यामुळं त्या शाळेची प्रगती इतकी चांगली आहे की त्या शिक्षकाची शिकवण्याची पद्धत खूप चांगली असून त्यांच्या शिकवण्यात जे मुलाला जवळीक जी साधता येते त्यामुळं भीत नाही धट होता त्याला बोलण्यासुद्धा त्यांची प्रगती झालेली असून त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढली आहे ही केवळ शिक्षकामुळे वाढलेली आहे. अशी ही जीवनाभिमुख शिक्षण देणारी जीवन विकास मंदिर ही शाळा. या शाळेच्या माध्यमातून समाजाचं आणि स्वतःचं भान असणारा माणूस घडविण्याचं काम होत आहे. भविष्यात विविध उपक्रमाच्या नियोजनासाठी शाळेच्या भविष्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजे, हातभार लावायला पाहिजे, कारण ही आपली शाळा आहे. आमची शाळा प्रश्न विचारायला शिकवणारी, आमची शाळा उत्तरं शोधायला शिकवणारी, धर्म, प्रांत, लिंग, जात या सर्वांच्या पलीकडचा माणूस घडवणारी शाळा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द देणारी शाळा, माझी शाळा, माझ्या मित्रांची शाळा. शाळेनेच मला शिकवलंय आम्ही आहोत म्हणून मी आहे. माझ्यातला आत्मविश्वास वाढवणारी शाळा, उद्याची स्वप्न देणारी शाळा, माझी शाळा.